नमस्कार, मी अदिती घोरपडे, प्रेसिडेंट सातारा हाफ हिल मॅरेथॉन। ही आमची 13th एडिशन आहे JBG सातारा हाफ हिल मॅरेथॉनची। साधारण 8,000 स्पर्धक धावणार आहेत आता उद्या। ठीक आहे, उद्या ही इथे आता आम्ही शेंद्र्याला एक्सपोसाठी आहोत। एक्सपो 2 दिवसाची होती, काल आणि आज। इथे आम्ही रनर्सला सगळे बिब, त्यांच्या टायमिंग टेक्नॉलॉजीप्रमाणे बिब देतो, टी-शर्ट देतो आणि थोडा छोटासा किट देतो आम्ही रनिंगसाठी। आणि 20,000 स्क्वेअर फीटमध्ये ह्या एक्सपो भरवला गेला आहे। साधारण 40 स्टॉल्स आहे आणि चांगला म्हणजे रनर्स एकदम ॲटमॉस्फिअर चांगला वाटतंय। आता सगळे यायला लागले, आता बाहेरचे रनर्स वगैरे, इथले रनर्स। सातारकरांना उद्याच्या मॅरेथॉनबद्दल काय आवाहन? ॲक्च्युली आपली सातारची जी रूट आहे ना ती खूप डिफिकल्ट आहे। तर मी हे सगळ्या रनर्सला सांगेन की तुमची चांगली परफॉर्मन्स द्या, बट यू शुड लिसन टू युअर बॉडी। म्हणजे अगदी असा जोर लावून किंवा आपण ह्या टायमिंगमध्ये कम्प्लीटच करायच्या असं काही डोक्यात आणू नका। जर प्रॉब्लेम व्हायला लागला तर सांगा। ह्या टायमिंगला आम्ही आमची मेडिकल टीम, ॲम्ब्युलन्सेस सगळं खूप चांगल्या प्रमाणात ठेवलेलं आहे। काही प्रॉब्लेम वाटली तर तुम्ही कधी कुठल्याही व्हॉलंटिअरला कळवा, आम्ही तिथे तुम्हाला हेल्प करू। स्पर्धक यावेळेस मॅडम कुठून येणार आहे, काय आकर्षण काय असणार आहे स्पर्धेचं? ह्या वर्षी आपल्या देशातलेच आहेत, कोण इंटरनॅशनल रनर नाही आहे, पण लांब लांब कोलकाता, आग्रा, लांब लांबपासनं आहेत। मुंबई, पुणे तर आहेच, बाकी पण खूप लांब लांबनं आलेले आहेत। किती लोकांची नोंदणी झाली आहे? 8,000 जवळजवळ। सातारकर, आता तुम्हाला सगळ्यांना कल्पना आलेलीच असेल की उद्या 1 सप्टेंबर रविवार या दिवशी सकाळी 6:30 वाजता आपल्या सातारचे आणि देशविदेशातून आलेले, प्रत्येक राज्यातून आलेले रनर्स हे आपल्या स्टार्ट लाईनवरनं आपली JBG सातारा हिल हाफ मॅरेथॉन धावण्यासाठी सुटणार आहे। आम्ही सगळेजण आयोजकांतर्फे तुम्हाला खूप मनापासून विनंती आहे की तुम्ही सर्वांनी या सगळ्या 8,000 धावकांना आणि त्यांच्याबरोबर 1,800 व्हॉलेंटियर्स आहेत, तर माझी अपेक्षा आहे की प्रत्येक सातारकर हा या स्पर्धेचा व्हॉलेंटियर व्हावा आणि त्या प्रत्येक धावकाला ही जी त्याची मॅरेथॉन आहे ही कायमस्वरूपी स्मरणात राहावी, याच्यासाठी तुम्ही त्यांना चेअरिंग करावं। आपण सगळ्या प्रकारची तयारी केलेली आहे। मॅरेथॉनच्या रूटवर ठिकठिकाणी ॲम्ब्युलन्सेस आहेत, तिथून आल्यानंतर मेडिकलचा टेंट आहे, रिकव्हरीचा टेंट आहे। माझी सगळ्यांना तुम्हाला हात जोडून विनंती आहे की आपण सर्व सातारकर मिळून ही सातारा हिल हाफ मॅरेथॉनची जी एडिशन आहे 2024 सालची, ती एक अविस्मरणीय अनुभव होण्यासाठी प्रयत्न करूयात, जेणेकरून आपल्या सातारचं नाव हे भारतामध्ये आणि भारताबाहेर सुद्धा मॅरेथॉनच्या निमित्ताने प्रसिद्ध होईल। नमस्ते, मी उपेंद्र पंडित, उपाध्यक्ष JBG सातारा हिल हाफ मॅरेथॉन 13वी एडिशन। आता आपण एक्सपोमध्ये आहोत। एक्सपोमध्ये हा साधारण 20,000 स्क्वेअर फुटाचा आपला एक्सपो आहे। यावर्षी पूर्ण वातानुकूलित आहे आणि इथे सर्व रनर्सना उपयोगी जसे टी-शर्ट्स आहेत, शॉर्ट्स आहेत, शूज आहेत, त्याचे विविध प्रकारचे वेगळे शूज आहेत। त्यानंतर रनिंग गिअर जे लागतात की स्मार्ट वॉचेस आहेत, हेडफोन्स आहेत, हे सगळे रनर्सला इथे चांगल्या आणि रिजनेबल कॉस्टमध्ये प्रत्येकानं ऑफर्स लावलेले आहेत, ह्या अवेलेबल आहेत। त्यानंतर सर्व रनर्सना 8,000 रनर्सना बिब आणि रेस किट हे स्मूथली मिळावं म्हणून आपण सुसज्ज असे 15 डिस्ट्रीब्युशन काउंटर्स आहेत, टी-शर्टचे 10 सेपरेट काउंटर्स आहेत। याच्यानंतर काही इथे जर का कोणाला रनरला त्रास झाला किंवा मेडिकल हिस्ट्री त्याची मेन्शन करायला आपण बिबच्या पाठीमागे प्रत्येक त्याची मेडिकल हिस्ट्री, इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर हे सगळं मेन्शन केलेलं आहे। इथे एक मेडिकल टेंट पण आपण अवेलेबल केला आहे। कुणाला काही असेल तर ॲक्युप्रेशरची टीम आहे अख्खी, तुम्ही बघू शकता, मी पण करून घेतलं आहे आत्ताच। तसंच रनर्सला फायद्याचं म्हणजे ज्याला काही इश्यू असेल तर उद्या रनसाठी तो करून घेऊ शकतो। ही सर्व सुविधा आपण आपल्या असोसिएशनतर्फे केलेली आहे, सातारा रनर्स फाउंडेशनतर्फे। आणि काही त्रास झाला तर कार्डियक ॲम्ब्युलन्स पण आहे, AC आपण केलेलं आहे। तर एक अग्निशमन दलाची गाडी पण कारखान्यांना आपल्याला इथे अवेलेबल करून दिलेली आहे। आणि उद्याच्या रनसाठी आम्ही सज्ज आहोत सर्वांना प्रोत्साहन करायला। सातारकर सगळे सज्ज आहेत। सातारकरांना सगळ्यांनी पोलीस डिपार्टमेंटचं सहकार्य चांगलं आहे, कलेक्टर साहेबांचं सहकार्य चांगलं आहे, अख्ख्या डिपार्टमेंटचं,
नगरपालिका, PWD यांनी पूर्ण रस्त्यावरचे खड्डे आहेत ते मुजवून आणि संपूर्ण चांगली व्यवस्था केलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं, सातारकर इतक्या उत्साहात असतात की आम्हाला फीडबॅक असा मिळतो की मुंबईपेक्षा सुद्धा सातारा हिल मॅरेथॉनला प्रेक्षकांचा, सातारकरांचा जास्त सपोर्ट असतो आणि जास्त चिअरिंग ते करतात. त्यामुळं साहजिकच आपला निसर्ग सर्वांग सुंदर आहे आणि सातारकरांचा सपोर्ट, त्यामुळे इथं येणारा प्रत्येक रनर हा रन ही एन्जॉयच करतो. फक्त सर्वांना एकच विनंती की स्वतःचं शरीर काय सांगते ते ऐका आणि उगाचच स्ट्रेच करायला जाऊ नका. लिमिट्स एन्जॉय करा आणि पूर्ण आनंद घ्या या मॅरेथॉनचा. थँक्यू. नमस्कार, मी विशाल ढाणे, सेक्रेटरी सातारा हिल हाफ मॅरेथॉन. SRF फाउंडेशनतर्फे ही जी 13वी सातारा हिल हाफ मॅरेथॉन यंदाची होत आहे, याच्या एक्स्पो हा आज शेंद्रे या ठिकाणी अभयसिंह राजे भोसले सांस्कृतिक कार्यालयामध्ये या ठिकाणी हा एक्स्पो आहे. याच्यात विविध प्रकारचे स्टॉल लावलेले गेलेले आहेत. इथे बऱ्याच ब्रँड्सनी आपल्याला प्रमोट केलेला आहे स्वतःला. त्याचबरोबर आज बीब डिस्ट्रीब्युशनचा जो मुख्य कार्यक्रम असतो, म्हणजे मुख्य जे बीब डिस्ट्रीब्युशन आहे ते आज केलं जातं. यंदा गेले 2 वर्ष आम्ही 2 दिवस करतो हा कार्यक्रम. काल लोकल जे सातारकर आहेत त्यांच्यासाठी आपण ठेवलेला, आज बाहेर गावावरून येणाऱ्या सगळ्या धावकांसाठी बीब डिस्ट्रीब्युशन, त्याच्यावर गुडी बॅग, त्यांचे T-शर्ट्स असं किट त्यांना दिलं जातं. उद्याची जी रेस आहे ती सकाळी 6:30 वाजता सुरू होईल. अतिशय सुंदर अशा या साताऱ्याच्या ऐतिहासिक भूमीत या यवतेश्वर घाटातून जाताना तुम्हाला एक स्वर्गीय आनंद मिळेल. आल्हाददायक असं धुकं, थोड्याफार पावसाच्या सरी आणि अशा वातावरणामध्ये धावण्याची जी मजा आहे ही निराळीच आहे. दरवर्षी आपले जे ज्यावेळी आपण रजिस्ट्रेशन सुरू करतो, 1 तासात सगळी रजिस्ट्रेशन फुल होतात. याच्यावरून आपण या मॅरेथॉनची व्हॅल्यू समजू शकता. सलग 2 वर्ष गिनीज वर्ल्ड बुकमध्ये या मॅरेथॉनचं नाव गेलेलं आहे, ज्याच्यामुळे सातारा जो आहे तो जगाच्या नकाशावरती प्रतिबिंबित झालेला आहे. तर सर्व धावकांना माझी एकच विनंती आहे की आपली व्यवस्थित स्वतःची काळजी घेऊन धावा. संपूर्ण रूटवरती SRF फाउंडेशनच्या फॅमिलीतर्फे, फॅमिली मुद्दाम असे म्हणतोय कारण ही एकमेव कदाचित अशी इव्हेंट असेल जी व्हॉलेंटरीली सगळे फॅमिली मेंबर्स सारखे एकत्र येऊन ऑर्गनाईज करतात आणि या सगळ्याला जो रूट सपोर्ट दिला जातो तेही व्हॉलेंटियर्स याच फॅमिलीमधले आहेत. रूट एन्जॉय करा, धावणे एन्जॉय करा. बी हेल्दी, स्टे हेल्दी, रन रन रन.